वर्सेस मरिया 11. संघाचा कर्णधार गोलंदाजी करत असेल तो सूरज म्हात्रे आणि त्याचेच मित्र फलंदाजी करत असताना सौरभ भोईर. उलटा शॉट मारणारा. पाहू आज उलटा शॉट मारते का ना. कोणाला इथं बुलेटची गाडी भेटली का चावी. मॅच स्टार्ट. थोडस लेकट केलेला चेंडू. सूरज याचा अचूक टप्पा आणि हा निर्धाव चेंडू. लेकट टाकला येऊ. हातावर लक्ष दे. आणि आपण पाहू शकता इकडं ऑफ साईडला निखिल भोईर यांनी 1 दिवसासाठी 4,000ची बुटा मागवल्या. त्यांनी जर कॅच घेतली तर सूरज त्यांच्याकडून 500 रुपये. परत एकदा निर्धाव चेंडू. कुठेतरी सौरभ भोईर याला चेंडू समजलाच नाही. वही भिरकी झाली. परत एकदा सौरभ. कुठेतरी दबाव आला असेल सौरभ या फलंदाजावर. आता केलाय ओपकट आणि हा कट लागून डिक्लेअरच्या स्वरूपात ही 1 रन. या 1 रनाच्या मदतीने संघाचा खाता उघडतोय आणि या 1 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 1. 2 बॉल 2 षटकारला सौरभ भोईरसाठी 500 रुपये. पैसे पण कापायला पाहिजे. सूरज हा कुठेतरी कालच त्याचा हात सुजलेला होता. आज सुजलाय तरी बॉलिंग बघ असा टाकतो. 4 बॉलांनी 1च रन दिले. तर सोजवल पण बॉल नाही समज. त्या सौरभला पण बॉल नाही समज. बॅटिंग मरिया 11. कुठेतरी चकवा देतोय महेश घरतने. काहीतरी कानमंत्र दिल्यान मोठं सूरजला आणि आता सूरजनेच काहीतरी गोंधळ केली. सोजवल जॉन बॅटीला बॉल नाही लागत. तर सौरभ जॉन बॅटीला बॉल नाही लागत बॉटीला. आणि तिकडं कालच लिंबू बिलून आलाय अक्षय टोंडे. तो बघा. अरे बापरे. बोल्ड. कॅप्टन आउट. कॅप्टनचा विकेट घेतला. सूरज साठी सिद्धूने काय दिलाय का. सूरज नाही दे 50-100 रुपये. काय गप. सूरज याचा चांगला असा गोलंदाजीचा मारा केलाय आणि 1 विकेटच्या मोबदल्यात फक्त 1च रन दिले त्यांनी. आणि आता नवीन बॅट्समन मैदानात आलाय तो सोन्या. कुठेतरी सोन्याची जर बॅट लागली ना सोन्या वाटला येईल. शुभमला नाही दिली. कुठे शुभम. आणि आता दुसरी बॉलिंग करील तो शुभ्री. हा माझा बबडी आहे. शुभ्रीचा रनअप बघा. रनअप वर लक्ष ठेवा. रनअप वर त्यांची सगळी गेम आहे. सौरभ वैयक्तिक 1 धाववर खेळतो. कुठेतरी आता वा 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 वा. दांडी गुल. शुभ्रीचा झाला मॅटर फुल. शुभ्रीने काढला काम. सौरभला केला लांब. चला वाम. शुभम हा चांगली अशी गोलंदाजी करत असताना सौरभला
मात्र बॉलला लावून पण नाही देत. आता नवीन फलंदाज आलाय तो दीपक कातकरी. आमा नवीन फलंदाज आलाय तो दीपक कातकरी. कुठेतरी मरिया 11 संघ बॅकफुटला आलाय, कारण की अजूनपर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर आणि दुसऱ्या षटकाचा एक चेंडू झालाय. फक्त एकच धाव कमावण्यात आली आहे त्यांच्याकडून. वाईट चेंडू, वाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा या चेंडूवर आल्यात. कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटली आहे शुभम याची. अरे बापडे कुठे, अरे वा वा वा, इथे आर्यन ना नाव काय का, आयुष पाटील याची चांगली अशी फिल्डिंग. कुठेतरी अजून लावायचं, अजून डायरेक्ट टाकलीस ते त्यांनी. कसला हसलं बघ, लाजला. आता आलाय सोन्या. कुठेतरी फटक्यांची मारी करायला लागेल सोन्याला. चांगला असा लॉंग ऑफला मारलेला चेंडू, अक्षय तोंडे चेंडू खाली आणि चांगली अशी फिल्डिंग. फेकी कुठेतरी थोडी लूज राहिली, थोडी फास्ट पाहिजे. तोंडे 3 चेंडू. रोशन पाटील यांचं स्वागत करतात आपले आयोजक अर्जुन दादा घरत. आपलं स्वागत आहे. चौथा चेंडू, वा वा वा, चांगला असा कट केलेला चेंडू गॅप मध्ये, हा चौकार. कुठेतरी सोन्या चांगली अशी फलंदाजी करत असताना दिसतो आपल्याला. आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावर. मयूर भोईरकडून अक्षय तोंडे यांनी कॅच घेतली तर 200 रुपये पारितोषिक आहे. 10 रन झाले, 10 रन, सॉरी. वा, चेंडू कुठेतरी नाही, मिस टाइम झालाय. सूरज म्हात्रे चेंडू खाली आणि चांगली अशी झेल आणि खेळ संपतोय सोन्या कातकरी याचा खेळ. नवीन बॅट्समॅन येते तो प्रदुन्य भोईर. संघ वैयक्तिक फक्त 10 या धावसंख्येवर आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रदुन्य भोईर यासाठी 2 षटकारास 500 रुपये सूरज घरत यांच्याकडून. कट चेंडू, कॅच सोडलेली आहे संकेत भोईर यांनी. कुठेतरी गॉगल मध्ये गडबड झाली, गडबड. तिसऱ्या षटक सलमान खानाला उपरवाला आशीर्वाद संघाचा सलमिया. आयोजक भरत दादा, शेठ दादा म्हात्रे, रॉयल एंट्री पोपटी. मरिया 11 संघामध्ये एवढे घातक फलंदाज असून काही फायदा नाहीये, कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाली ती किती, 10, फक्त 10. दीपक कातकरी यांच्यासाठी त्यांच्या वडिलांकडून 200 रुपयाची पारितोषिक जमा झालेला आहे. एक मारला तरी 200 रुपये जमा झालेले. तिसरा षटक घेऊन येतात ते महेश घरोत. बांगडी चेंडू टाकला, बांगडी चेंडू आणि चेंडू खाली जातील ते केतन कुठले आपल्या संघासाठी काय करतात. आणि चांगला चेंडू घेतला आणि चांगला कदर केला आणि दिला तो महेश घरोत यांच्याकडे.
महेश घरत चांगले असे चेंडू टाकतायत. मागच्या कालच्या मॅचला पण लय भारी बॉलिंग केले. बाकीच्यांना चोपल्यानं महेश घरतला धरला, काहीच नाही केला त्यांनी. अरे बाबा टाप्पा आपटला आणि हा वाईट चेंडू. सेंटर फूट लूज चेंडू टाकतोय, लूज चेंडू. कुठेतरी ताकद लावायला लागेल या शॉट साठी. चांगली अशी फिल्डिंग आता कुठेतरी मनाला लागलाय संकेत भोईर यांच्या. आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 13, फक्त 13. 14 बॉल 13. चेंडू आपटी, चेंडू आपटी. कुठेतरी दबावात आलाय आला आता असं वाटतंय, कारण की त्याला माहिती आहे दीपक कातकरी हा फलंदाज एकदम हाणामारीचा बादशे. मारला, मारला, पण कॅच खाली येतोय का? संकेत भोईर, संकेत भोईर यांच्याकडून चांगली अशी कॅच पकडण्यात आली. आणि 200 रुपये काय कमवू शकले नाही दीपक कातकरी. 200 रुपये दिलं मी परत दिलं काय ना. मरिया 11 संघांचे एवढे चांगले फलंदाज असून काय ना फायदाच ना. तो सुजवळ पण बघ आता 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 येऊन राहिले का. अरे ऋतिक टुंबळेला पाठवा ना तुम्ही. जिमला जातो तो फटका मारेल. आयडू शॉट मारू शकतात ते. आता आलेले ते निलेश मुंढे चांगली अशी गोलंदाजी करतो. फक्त स्वेअर चेंडू जास्त टाकलेत, बाकी काय नाही. बाकी चांगली चेंडू हाताळतोय. असा सुदर्शन भोईर चेंडू खाली मिसफिल्ड झालेली आहे. तिकडे चेंडू गणेश यांनी अडवला गण्या. आणि ह्या चेंडूवर मात्र परत एकदा एकच धाव. एकदम संत गतीने चाललेली ही धावसंख्या. प्रदुन्य भोईर साठी बक्षीस आहे 200 रुपये षटकासाठी. परत एकदा चेंडू निर्धाव. आदित्य मुंडे यांच्याकडून गणेश दादा बोवळेकर यांच्यासाठी कॅच साठी 100 रुपये पारितोषिक. परत एकदा बांगडी चेंडूच्या नंतर ही फक्त एकच धावसंख्या. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त झालेली ती फक्त न 16. काय ना सुजवल, तुम्ही येणार नाश्ता करून आला. तू 5 वाजता शिवरदरची निघला ना, तुला काय बॉल लागेल भाई. कुठेतरी काय झालं माहितीये का, मागच्या मॅचला नरेश बापू यांनी 2 कॅचेस सोडल्या. तिथं गडबड होती. काशीनाथ बाबा घरत काय चिकना दिसतो भाई, काय चिकना दिसतो भाई. तुला नादच नाही, कसला दिसतोस तू गोंडस बाल. नेक्स्ट टॉस उपरवाला आशीर्वाद वर्सेस आम्हाला कोण आहे. अरे सॉरी आमचीच ना रे. प्रिन्स 11 वर्सेस श्री सद्गुरू नाविन्य 11. तोच गुरुदत्त ना, जय गुरुदत्त. अरे काय ना लिस्ट मध्ये नाव दिला. जय गुरुदत्त नाविन्य 11 संघाचा कर्णधार आणि प्रिन्स 11 संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यावे. टॉस विन कोण करणार. मी पांडुरंग पाटील यांना विनंती करतो का आपण टॉस उडवण्यासाठी जावे. सूरज म्हात्रे आणि संकेत भोईर हे दोघे आलेले आहेत. सामन्याचा काय बोलतात त्याला, काय ओपनिंग पार्टनर. टॉस विन प्रिन्स 11. आणि आपण पाहू शकता
ऋतिक डोंबरे, गणपती बाप्पा मोरया बोलून ऋतिक डोंबरे आलाय भाई. जिमला जाता तर पॅन्टीची साहित्याने आधी डबल 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 एक्सेल दिले. कसला धुना दिसतो ना मोठा. अरे भाई थांब, मॅच आपली चालू होईल, तिकडे जायला लागेल ना बा. मरी इलेव्हन संघामध्ये गंधर्व टोंबरे आणि देश पाटील हे दोन मस्त चांगले असे फिल्डर आलेले आहेत दिसतात, आपले छोटे कलाकार. आणि ओपनिंग मध्ये आलेले आहेत आपले, पाहू शकता सूरज म्हात्रे आणि संकेत भोईर. आणि ओपनिंग करत असतील ते सूरज म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला राहिले ते संकेत. गोलंदाजी मार्फत पहिली गोलंदाजी करत असेल तो कोण बॉलर? प्रदुन्य भोईर. का आणले? काय ना कॅच सोडलं तुम्ही, काय फायदा आहे हा? मला तुम्हाला खरं सांगतो, पहिल्याचा प्रतीक मस्करचे आम्हाला बॅटिंग बघायचे, काय षटकार मारायचा, टप्पा बॉल आला, बॅटिंग आला, बॉल तू कुठं टाक, फटका मारायचा भाई. पण आता भाई काय 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 मला समजच नाही. तो बॉलला बॅटच नाही लागत, बॉलला बॅट लाग म्हणजे बॅटला बॉल नाही लागला तो डोक्यावर देतो असा. काय माहिती रन पाहिजे किती? फक्त 17. 17, पण 17च्या पुढे पण आहे खात्रा. कुठेतरी प्रदुन्य भोईर याला पहिला षटक हा एकदम चुरशीचा असा म्हणजे कंजूस टाकायला लागेल. पण समोर फलंदाज सूरज म्हात्रे, डायरेक्ट बॉल, चेंडू टटवला आणि पाठवला षटकाराच्या बाहेर. षटकार. टुर्नामेंट मधला दुसरा षटकार मारत असताना सूरज म्हात्रे. मास्टर माइंड सुशांत खंडगले याला काहीतरी सांगायला लागेल, बाबा कुठं बॉल टाक, कसा बॉल टाक, कुठून बॉल टाक, कुठल्या साईडून बॉल टाक. आणि आता आपण कौतुक करायला लागेल, पहिला सामना हरल्यानंतर 40+ संघ हा सर्व खेळाडूंसाठी जेवण बनवायची सोय करण्यासाठी बाहेर आपल्या समालोचन कक्षाच्या मागे गेलेले आहेत. दुसरा चेंडू बॅटिंग आली, चांगली अशी फिल्डिंग निलेश मुंडे यांच्याकडून. फेकी मात्र थोडी स्लो राहिली. आणि आता स्ट्राईकला आलेले ते संकेत भोईर. संकेत भोईर यांची कुठेतरी प्रॅक्टिस कमी दिसते. बघूया आता काय प्रॅक्टिस कमी असली तरी काय फटके मारू शकतात का ते. फटका नाही जमला. यॉर्करचा चेंडू चांगला असा आणि निर्धाव चेंडू राहिलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली आहे ती फक्त 7, सॉरी जास्त 7, फक्त 10 रनांची गरज. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. कॅच. येस, गंधर्व टोंबरे यांच्याकडून चांगली अशी कॅच पकडण्यात आलेली आहे. कॅच. अरे माझी बबडी आली गो बॅटिंगला, माझी शुभडी. ए शुभडी आहे काय पलंबर चालतो, वाह काय चाली शुभडी. नमस्कार. शुभमनी कालच बॅटीला रंग लावले हो. आता सांगतो ना बॅटीला रंग, पट्टी, अजून काय ती ग्रीप, गुलाबी ग्रीप डोंगरावर टाकली तरी ती दिसेल. आता पेटेल का बघू. सूरज म्हात्रे आणि शुभम भोपी पेटला आणि टाकला षटकाराच्या बाहेर. उभा आणि आडवा षटकार.
शुभम बॅटिंग करी मैदानाबाहेरी चेंडू गेला प्रणय 11 संघ पेटला. हा सुजल दादा काय ना तुला जागरण झालं बाई हे मॅटर झालाय तू 5 वाजता निघलास ना बाई त्याच्यामुळे बडबड झाली. हा तुला बॅटिंग बॉलर कमी पडतील माझ्या अंदाजे आज बॅटिंग बरोबर आहे. टॉस उडवले. अरे बापरे चांगला असा चेंडू चेंडू खालती राहिला आणि हा निर्धाव चेंडू या निर्धाव चेंडूच्या मदतीने संघ जाऊन पोचलाय तो फक्त 13व्या धावसंख्येवर आणि उरलेले 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना श्री प्रणय 11 संघाला आणि दुसऱ्या षटकाचा मारा करत असेल तो कोण आपले बंटी दादा आमच्या संघाचा तारणहार बंटू याचं स्वागत करताय आमचे रमण दादा आणि अभिषेक मैनाग यांचं स्वागत केला. प्रवीण पाटील जॅक प्रणय 11 संघाचे संघ मालक आपण संघ काय समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर यावे आपलं स्वागत करायचं आहे. सूरज मात्र आता तास घेऊन राहिले तू बॉल टाक फक्त. अरे सूरज तुम्ही पाहू शकता तो सूरज मात्र आहे ना आता 3 टर्म देऊन दाखवून ठेवतोय. मागाशी मी तुला बॉलिंग केली आता तू मला बॉलिंग कर बघू काय विषय होतो. 4 रन पाहिजे फक्त. ए सामन्याला स्पीडअप करा आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. सुशांत कंडागले अरे 12 बॉल 4 पाहिजे काय विषय तुझा हा सूरज तम दाखव ना दानका. अरे बांगडी शॉट अरे आडवा अरे सुजला सूरजचा बाट मारेला बघा डोपा टेकून शॉट. अक्षय टोंडे अरे नाही तिथं ते हेच लागले ते बरं आहे बोलतो तू पण गाणी ना डीजे येत आहे हा इथला मागवले